जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाचे सावट आता सर्वसामान्यांच्या खिशावर आणि स्वयंपाकघरावर पडताना दिसत आहे. इंधनाच्या संभाव्य टंचाईच्या भीतीने नागरिकांची मोठी धावपळ उडाली असून एक नवा कल समोर येत आहे. इराण-इस्रायल युद्धाचा भडका. इंधन टंचाईच्या भीतीने नागरिकांची इलेक्ट्रिक शेगडीकडे धाव. जळगाव जामोद. जागतिक स्तरावर इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता स्थानिक बाजारपेठेत उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याच्या भीतीने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसची म्हणजेच LPGची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच भीतीपोटी नागरिक आता गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडी खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. इंधन टंचाईचे नेमके कारण काय? मध्य पूर्वेतील देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारताची इंधनाची गरज मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. यामुळेच भविष्यात गॅस आणि पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. पेट्रोल पंप का बंद राहत आहेत? गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड पाहायला मिळत आहेत. याची मुख्य 2 कारणे समोर येत आहेत. 1. साठा करण्याची प्रवृत्ती. टंचाईच्या भीतीने नागरिक वाहनांच्या टाक्या फुल करून घेत आहेत, ज्यामुळे पंपांवरील उपलब्ध साठा वेगाने संपत आहे. कंपन्यांकडून मर्यादित पुरवठा साखळीत अडथळे आल्याने तेल कंपन्यांकडून पंपांना होणारा पुरवठा सध्या संथ गतीने होत आहे. परिणामी साठा संपताच पंप बंद ठेवावे लागत आहेत. इलेक्ट्रिक शेगडीला वाढती मागणी. गॅस सिलेंडरचे दर वाढण्याची किंवा तो वेळेवर न मिळण्याची धास्ती गृहिणींनी घेतली आहे. त्यामुळे बाजारपेठेत इंडक्शन शेगडी आणि इलेक्ट्रिक हॉट प्लेट्सच्या विक्रीत अचानक मोठी वाढ झाली आहे. गॅस संपला तर काय करायचे, त्यापेक्षा विजेवर चालणारी शेगडी परवडली, अशी प्रतिक्रिया ग्राहकांमधून उमटत आहे. थोडक्यात सांगायचे तर जागतिक युद्धाच्या खिणगीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून आता इंधन बचतीसाठी नागरिक नवनवीन पर्यायांचा शोध घेत आहेत.